नमस्कार, उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण ब्लाऊज कटिंग करणार आहोत। तर हे एकाच कस्टमरचे आहे। तर मी 2 अस्तर सोबत कापणार आहे। तर हे पहिलंच पॅटर्न मी काढून ठेवलेलं आहे पेपर कटिंग। तर आपण हे दोन्ही अस्तर एकावर एक चांगले ठेवून घेऊया, म्हणजे एकदम सारखे खालीवर ठेवता कामा नये, आपल्याला एकदम सारखे आपल्याला ठेवायचे आहे हे। तर बघा मी हे ठेवून घेतलेले आहे आणि जे खालची लाईन आहे तिथं आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे जे खालीवर आहे तर ते आपल्याला सरळ लाईन मारून घ्यायची आणि कट करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। तर एकाच कस्टमरचे आहे दोन्ही, त्याच्यामुळे मी सोबतच कट करीत आहे। तुम्ही पण करू शकता, फक्त सवांसारखे आपल्याला कापड ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे अस्तर ठेवून घ्यायचं आहे। तर बघा मी हे कट करून घेतलेलं आहे। तर त्याच्यावरती आता आपल्याला हे पेपर ठेवायचं आहे। तर बंद बाजू आपल्या डाव्या हाताला घ्यायचं आहे, म्हणजे बंद बाजू, आणि हे एका साईडला ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे बंद बाजूला। आणि त्याच्यावरती तुम्ही पिना पण लावू शकता किंवा वजन पण ठेवू शकता। तर मी स्केल ठेवून घेतलेली आहे आणि जी कटोरी आहे आपल्याला ती पण कटोरी आपल्याला ह्या कोपऱ्याने ठेवायची आहे, म्हणजे आपलं मागचं पॅटर्न असतं त्याच्यावरती। तर ते साईडचं पागा असतो खालचा, तिथं आपण असं ठेवून घ्यायचं आहे बंद बाजूला। आणि जे समोरचं पॅटर्न असतं तर ते मी असं इकडं ठेवून घेत आहे पॅटर्न शेजारी मागच्या। तर त्याला तुम्ही पिना लावीत चाला, म्हणजे कसं हलणार नाही, कारण हे माझं खूप दिवसाचं पॅटर्न आहे त्याच्यामुळं ते घडी पडलेली आहे त्याला। तर बघा आता खडूने आपण मार्किंग करून घेऊया। आणि हे पॅटर्न खूप सुंदर, म्हणजे फिटिंगला खूप सुंदर बसतं गिरायकाला, म्हणजे त्याला एकदम छान फिटिंगला बसतं। त्याच्यामुळं मी हे पॅटर्न जपून ठेवलेलं आहे आणि तुम्ही पण जपून ठेवायचं जे चांगलं पॅटर्न बसतं ते। तर बघा आता आपण हे खडूने सगळं पॅटर्न मार्किंग करून घेऊया। तर कसं अरेंज करायचं या अस्तरवरती तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत सांगत आहे, म्हणजे जे नवीन शिकणार आहे त्याला समजत नाही की नेमकी टाकावं कुठं पॅटर्न, तर हे असं एकदम योग्य पद्धत आहे। तर हे असं आपल्याला पॅटर्न ठेवायचं आहे। तर बघा आता हे पॅटर्न मी असं ठेवून घेतलेलं होतं, आता हे आपण काढून घेऊया। आणि आता आपल्याला तिकडच्या साईडनी बाही ठेवून घ्यायची आहे। तर इकडची खुली बाजू आहे अस्तरची। तर बघा ही इथं आपल्याला खडूने आखून घ्यायची आहे किंवा मार्किंग करून घ्यायची आहे। तर हे एकाच कस्टमरचे आहे त्याच्यामुळं मी एकावर एक ठेवून घेतलेले आहे। आणि तुमच्याकडं पण असे कस्टमरचे ब्लाऊज असतील 1-2, तर तुम्ही पण असेच एकावर एक ठेवून कापू शकता, म्हणजे आपला वेळ वाचतो। तर बघा ही क्रॉसपट्टी आहे जी आपण खालून लावतो, तर ती क्रॉसपट्टी पण आपल्याला आखून घ्यायची आणि आपल्याला खालच्या बाजूने थोडी अर्धा इंच किंवा अर्धा इंचाला कमी थोडीशी आपल्याला वाढवून घ्यायची। जेव्हा आपण शिवतो तेव्हा ही कमी होती, त्याच्यामुळं आपल्याला ही थोडीशी वाढवून घ्यायची आहे। नाहीतर नाही वाढली तर समोरचा भाग आपला कमी होऊ शकतो, त्याच्यामुळं आपल्याला अर्धा इंच हे समोरून थोडंसं वाढवून घ्यायचं आहे अस्तरवरती। आणि हे मार्किंग करून घेतलेलं आहे मी, म्हणजे हा वरचा भाग असतो, नाही तर खाली वर होत असतो तो। तर आता आपण हे कट करून घेऊया। तर बघा हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित। तर बरेचसे मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहे, प्रिन्स कट पण कटिंग पण टाकलेली आहे, बोट नेक पण कटिंग टाकलेली आहे, आणि पॅचची पण ब्लाऊजची डिझाईन टाकलेली आहे, लेस ब्लाऊज पण डिझाईन टाकलेली आहे, बाईचे पण डिझाईन खूप टाकलेलं आहे, त्या पण तुम्ही नक्की बघा। खूप सुंदर सुंदर डिझाईन टाकलेले आहे, तुम्हाला त्या नक्की आवडतील। आणि त्याच्यावरती मी पर्स पण डिझाईन पण टाकलेले आहे, पर्स कसं शिवायचं, पाऊच कसा शिवायचा ते पण मी टाकलेलं आहे, ते पण नक्की बघा। तर बघा आता आपण हे व्यवस्थित कट करून घेऊया आणि आपल्याला याच्यावरती असा हात ठेवून कट करायचा आहे, म्हणजे इकडं तिकडे हे सरकणार नाही। तर आता ही क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे, याला कोणी ब्रापट्टी पण म्हणतं आणि क्रॉसपट्टी पण म्हणतं। तर आपल्याला दोन्ही याच्यावर मार्किंग करून घ्यायचं आहे क्रॉसपट्टीवरती, म्हणजे आपल्याला समोरून 3.5चा भाग असतो तो तिथंच आला पाहिजे, नाही तर विदाऊट होतं, कधी कधी वर बाजू खाली होती, वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर। तर शिवताना हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला। तर हे 34 साईजचं आहे
पेपर कटिंग आणि गिऱ्हाईकाला खूप छान बसतं, त्याच्यामुळं बऱ्याचशा गिऱ्हाईकाला मी हेच वापरते आणि हे अस्तर आता आपल्याला उरलेलं आहे ते आपल्याला शिवताना कामं येईल. तर आता आपण हे बाजूबाजूला करून घेऊया सगळे दोन्ही पॅटर्न. तर बघा मी आता हे दोन्ही पॅटर्न बाजूबाजूला करून घेतलेले आहे. तर आता ब्लाऊज पीस आहे साडीतले, तर आता त्याच्यावरती कट करून घेऊया. तर आता ही लेस आहे जी आपण बाहीला लावतो ती काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला हे चांगलं आथरून घ्यायचं आहे आणि बंद बाजू आपल्याकडून टाकायची आहे डाव्या हाताला आणि बंद बाजूलाच आपलं मागचं पॅटर्न टाकायचं आहे आणि अर्धा इंच आपल्याला थोडंसं जास्त ठेवून कट करायचं आहे, कारण सिल्की कापड असतं, शिवल्यानंतर हे कमी जास्त होतं, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं अर्धा इंच हे जास्त ठेवायचं आहे. तर बघा मी हे सगळं पॅटर्न ठेवून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला अर्धा इंचाने हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा मी अर्धा इंच साईडने सगळ्याकडून ठेवलेलं आहे आणि आपल्याला सगळ्या पॅटर्नला ठेवायचं आहे असंच. जेव्हा तुम्ही ब्लाऊज कापत्या प्रत्येक वेळेस आपल्याला हे थोडं जास्तच ठेवायचं आहे. एखाद्या वेळेस कमी असतं तर थोडंसंच ठेवायचं. जेव्हा जास्त ब्लाऊज पीस असला तेव्हा अर्धा इंच जरी सोडलं तरी चालतं. तर बघा आता हे मी सगळ्याला अर्धा इंच सोडून हे कट केलेलं आहे. सिल्की कापड असतं त्याच्यामुळं आपल्याला हे थोडं दमानेच कट करायचं आहे, कारण कसं ते हातातून सटकतं कापाच्या वेळेस. तर बघा आता हे कट करून झालेलं आहे आपलंवालं पहिलं ब्लाऊज पॅटर्न. तर आता आपण दुसरं कट करून घेऊया सेम अशाच प्रकारे. तर बघा मी हे कट करून घेतलेलं आहे, कारण हे काठपदर साडीचं होतं त्याच्यामुळे हे मी बाजूला कट केलं, नाही तर त्याच्यासोबत पण करू शकत होते पण नाही. तर बघा आजची तुम्हाला अस्तर ब्लाऊज कटिंगची कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.